अजित पवार यांच्याकडून सुद्धा सध्या 288 जागांवर सर्वे सुरू आहे असं समजतंय। राज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 80 जागांवर दावा केला जाऊ शकतो। राष्ट्रवादी विदर्भातील 62 पैकी जवळपास 15 ते 20 जागा मागेल असं समजतंय। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। अनिल देशमुख यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असं विशेष करून त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्याच पक्षांकडून आता विधानसभेच्या दृष्टीने ही चाचपणी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहेत। आपल्या सोबत आहेत मंत्री धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या। सर, काय सांगाल, एकूणच पक्ष म्हणून राष्ट्रवादी कशा प्रकारे तयारीला लागले? कारण दादांनी 288 जागांवर सर्वे करण्याचं मानस व्यक्त केलेलं आहे। म्हणजे दादांनी जे सांगितलेलं आहे ते खरंच आहे, कारण की त्या दिवशी बारामतीला सुद्धा चर्चा आमचा झाला होता की 288 जागाचं आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि जिथे जिथे आपल्याला चांगला जागा होत असेल त्या जागावर आपण आपले उमेदवार उभा करायचा अशा प्रकारचा विचारविनिमय झालेला आहे। परंतु हे सगळं केव्हा होईल की जेव्हा महायुतीचे सगळे आम्ही बसू। परंतु आमचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे की कोणत्या जागेवर आपल्याला लढता येईल आणि कोणता सीट आपल्याला काढता येईल। त्या दृष्टीने आमच्याकडे सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडे काही टार्गेट आम्हाला दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे हे करत आहोत चाचपणी। आणि त्या दृष्टिकोनातून माहिती आपल्याला सगळं गोळा झाल्यानंतर तर इथे सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा मागच्या एका कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा निघाले होते आणि म्हणजे घडी या चिन्हावर। आणि त्या दृष्टिकोनातून आमची अपेक्षा आहे की त्याच्यापेक्षा जास्त सीट आम्हाला इथे मिळायला पाहिजे आणि ते लढता येईल। कारण की आजच्या जे परिस्थिती आपण पाहतो की आता दादांनी जे बजेट ठेवलं ते बजेटप्रमाणे आता लोकांमध्ये फार मोठा उत्साह, महिलांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। आणि गडचिरोली निर्वाचन क्षेत्र हा जवळजवळ 1.5 लाख ॲप्लिकेशन गडचिरोली निर्वाचन क्षेत्रातून महिला भगिनींनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे। जवळजवळ एकूण 30,000 लोकांचा ॲप्लिकेशन स्वीकृत झालेलं आहे। म्हणजे अशा प्रकारचा आता फार उत्साह झालेला आहे। महिला सगळं एकतर्फा महायुतीच्या पाठीमागे उभा होत आहेत आणि मला वाटते की आमच्या यावेळी आता रिझल्ट जे आहेत मागे 53 सीट आले होते, यावेळी आमचा कमीत कमी 75 ते 80 सीट यायला हरकत नाही। आमचा विदर्भातून किती जागांवर तुमची मागणी राहील? गेल्या वेळी जेव्हा 11 आलेले होते घड्याळ चिन्हावर, घड्याळ चिन्हावर आता मागच्या वेळी 11 आले होते। आता यावेळी आमचा म्हणजे एक टार्गेट आहे की कमीत कमी 20 जागा आम्हाला मिळायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आता पुढे चर्चा होईल महायुतीमध्ये आणि जे पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतात त्या सीटच आम्ही लढायचा असा प्रकारचा प्रत्येक पक्षाने लढलं पाहिजे। म्हणजे वेगवेगळ्या आमच्या महायुतीच्या पक्षाने ज्याच्यामध्ये 100% रिझल्ट येईल असे सीट आपण घेऊन महायुतीचा टार्गेट वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे कामाला लागलेलो आहोत। सहसा असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीची विदर्भात जास्त ताकद नाही, त्यामुळे मग जागा वाटपामध्ये आतापर्यंत झुकतं माप मिळालेलं नव्हतं राष्ट्रवादीला। यावेळेस मिळेल असं वाटतं? नाही, यावेळी मिळायला हरकत नाही, कारण की आपण मागच्या वेळी सुद्धा लोकसभेमध्ये आपण मागणी केलं होतं की राष्ट्रवादीतून मला तिकीट द्या। तर जर मला तिकीट मिळालं असतं तर रिझल्ट वेगळं राहिलं असतं आणि 100% आपण निवडून आलो असतो आणि राष्ट्रवादीचा कोटा सुद्धा वाढला असता। परंतु हरकत नाही, जे घडलं ते घडलं। परंतु आता यावेळी सगळं आता ताक सुद्धा आता फुकून प्यायचा अशा प्रकारच्या परिस्थिती आता निर्माण झालेल्या आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।